प्रेज द लॉर्ड सर्वांना देवाची स्तुती असो। आज आम्ही सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि आज जो विषय मला बोलायचा आहे तो म्हणजे देवाची उपस्थिती, गॉड्स प्रेझेन्स म्हणजे देवाची उपस्थिती याबद्दल मला आज बोलायचं आहे। आणि निर्गमाचं पुस्तक याचा 33 अध्याय आपण यावेळेस काढू। निर्गमाचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि 7 ते 11 वचन यावेळेस आपण काढू। निर्गमाचं पुस्तक आणि 33 अध्याय आणि 7 ते 11 वचन यावेळेस आपण वाचू। मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी उभा करी व त्याला तो दर्शन मंडप म्हणे। कोणाला परमेश्वराकडे काही विचारायचे असेल, कोणाला परमेश्वरापाशी काही विचारायचे असेल म्हणजे तो छावणी बाहेरील त्या दर्शन मंडपाकडे जाई। आणि असे होई की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जात असे, जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत। तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत। मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही। मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी। त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे, त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे। असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालीत मित्राशी बोलावे। तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले। मोशे छावणीकडे परत जात असे। त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे। या ठिकाणी दर्शन मंडपाबद्दल सांगितलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये टॅबरनॅकल म्हटलेलं आहे। आणि हे जे स्थान होतं देवाच्या उपस्थितीचं स्थान होतं, म्हणजे देवाचं सानिध्य त्या मंडपामध्ये यायचं, ज्याला म्हणतात ड्वेलिंग प्लेस, म्हणजे त्या ठिकाणी देवाचं सानिध्य यायचं। आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जुन्या कराराच्या काळामध्ये या दर्शन मंडपामध्ये किंवा दर्शन मंडप जो बनवला जात होता तो विशेष छावणी जी बसायची सर्व इस्रायल लोकांची त्याच्या मधोमध बनवल्या जायचा, की जेणेकरून देवाचं सानिध्य त्या दर्शन मंडपामध्ये यायचं आणि मग नंतर ते लोकांशी मोशेशी बोलायचं आणि मग मोशे जाऊन लोकांना तो सांगायचं की परमेश्वराचा संदेश काय, ज्याला म्हणतात की देवाच्या उपस्थितीचं स्थान। मग इस्रायल लोकांच्या काळामध्ये आम्हाला पाहिलं होतं की 40 वर्ष ते रानात भटकले आणि 40 वर्षामध्ये त्यांनी कोणतंच मंदिर बांधलं नाही। त्यांचं मंदिर म्हणजे हाच निवास मंडप किंवा दर्शन मंडप, जिथं जिथं ते जाई तिथं काय करत होते, तो तंबू ठोकत असे। आणि जसं देवाने मोशेला इन्स्ट्रक्शन दिलेलं होतं निर्गमाच्या पुस्तक 26 अध्यायामध्ये कशा प्रकारे हा तंबू बांधायचा, दर्शन मंडप बांधायचा, त्याप्रमाणे किती हात घ्यायची लांबी, किती हात रुंदी घ्यायची, परमपवित्र स्थान कोणतं, पवित्र स्थान कोणतं, परमपवित्र स्थानात काय ठेवायचं आणि पवित्र स्थानात काय असणार, सगळं माहिती जी आहे त्या 26व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला भेटते। आणि मग ज्यावेळेस मोशे तिथं आज जायचा त्यावेळेस परमेश्वराचं सानिध्य तिथं उतरून यायचं। परमेश्वराची उपस्थिती जी आहे त्या तंबूमध्ये यायची, ज्याला दर्शन मंडप म्हटलं जायचं, पण कालांतराने आम्हाला पाहायला भेटतं की त्याचं रूपांतर मंदिरामध्ये झालं। आज मला या ठिकाणी सांगायचं की देवाची उपस्थिती जी आहे ती फार महत्त्वाची आहे। आणि हा जो दर्शन मंडप होता, हा दर्शन मंडप एक प्रकारे त्या ठिकाणी देवाचं सानिध्य त्या ठिकाणी घेऊन यायचा आणि मग त्या सानिध्य आल्यानंतर मग परमेश्वर लोकांशी बोलायचा आणि त्याद्वारे मग लोकांना त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा उलगडा व्हायचा। मग जर आम्ही बघितलं तर दर्शन मंडप जिथे होता तिथं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे परमपवित्र स्थान होतं त्याच्यामध्ये कराराचा कोश होता। कराराच्या कोशमध्ये जे मान्ना असायचा तो मान्ना होता, अरोनाची काठी। त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की त्या दर्शन मंडपामध्ये त्या मेजावरती ज्या भाकरी असायच्या आणि ती रिप्रेझेंट करायचं देवाच्या उपस्थितीला, तिथं करूब असायचे, 2 करूब असे त्या कराराच्या कोशावरती असं पूर्णपणे त्यांचे जे पंख आहेत ते पसरून तिथं असायचे। आणि मग त्या परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वराचं सानिध्य यायचं। पवित्र स्थानामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की तिथं जे काय म्हणतात त्याला
वेदी असायची आणि वेदीवरती मग होमबली अर्पण करण्यासाठी सर्व काय असायचं. तिथं गंगाळ असायचं, याजक हात धुवायचा आणि मग धुतल्यानंतर तिथं जाऊन तो वेदीवरती अर्पण करायचा आणि मग ते रक्त शिंपडल्या जायचं आणि मग मनुष्याच्या पापाचं प्रायश्चित्त व्हायचं. हे सगळं दर्शक जे आहे त्या ठिकाणी देवाच्या मंदिराचं किंवा देवाच्या उपस्थितीचं दर्शक होतं. मग दर्शन मंडप जे होता तो दर्शन मंडप देवाच्या उपस्थितीचं काय म्हणतात, दर्शन मंडप जो होता देवाच्या उपस्थितीचं प्रतीक होतं. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं की मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शन मंडप म्हणे. कोणाला परमेश्वरापाशी काही विचारायचे असले म्हणजे तो छावणी बाहेरील त्या दर्शन मंडपाकडे जाईल. जसं त्या दर्शन मंडपाकडे जाईल त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, तसे होई की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत. तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी. म्हणजे ते जे सानिध्य होतं तो जो दर्शन मंडप होता, असं थोडक्यात विचार करा. हा दर्शन मंडप आहे आणि हे परमपवित्र स्थान आहे, हे पवित्र स्थान आहे. आणि मग मेघ परमपवित्र स्थानावर उतरून यायचा आणि मग त्या मेघातून परमेश्वर मोशेशी बोलायला सुरुवात करायचं. ते एक दर्शक होतं परमेश्वराच्या उपस्थितीचं. म्हणजे ते दर्शवित होतं की परमेश्वराची उपस्थिती इस्रायल लोकांमध्ये आहे. म्हणून जुना करार आम्हाला चांगलं समजला पाहिजे. जुना करारामध्ये देवाचं सानिध्य कसं यायचं, देव लोकांशी कसं बोलायचं, आणि मग जुन्या करारात पूर्णता जी आहे ती नव्या करारात झालेली आहे. म्हणून जुन्या करारामध्ये ज्या वेळेस इस्रायल लोक जिथं जिथं गेले तिथं त्यांनी काय केलं, देवाचं सानिध्य सोबत स्वतःबरोबर घेऊन गेले. आज आम्ही पण काय करत आहोत, ठिकठिकाणी फिरत आहोत. इथून उचलत आहोत तिथं जात आहोत, तिथून उचलत आहोत इथं जात आहोत. पण आता वेळ आलेली आहे की एकाच ठिकाणी परमेश्वराने आम्हाला स्थिर. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं भवन तयार करण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही, कारण की आपण शरीरात असतो आणि शरीरात असल्यामुळं आत्मिक गोष्टी आपल्याला लवकर समजत नाही, आत्मिक आशीर्वाद आपल्याला समजत नाही. जे दिसतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. पण परमेश्वर ज्यावेळेस काहीतरी सांगतो त्यावेळेस परमेश्वर सांगत असताना आम्ही ते स्वीकारणं गरजेचं आहे. हे जे दर्शन मंडप आहे, हा दर्शन मंडप जुन्या करारामध्ये परमेश्वराची उपस्थिती दर्शवित असे. परमेश्वर त्या ठिकाणी येत असे आणि मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. आणि ज्यावेळेस देवाच्या सानिध्य तिथं उतरत असे तर त्या दर्शन मंडपाशिवाय उतरत नव्हतं. का? कारण की त्या ठिकाणाहून परमेश्वराने ठरवलं होतं की मी इथं उतरून येईल आणि मग इथून मी लोकांशी बातचीत करत. मग हे जे आहे किंवा दर्शन मंडप जे आहे तो कुठपर्यंत चालला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जुन्या करारामध्ये इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर निघल्यापासून तर ते पूर्ण 40 वर्ष रानात फिरत होते. त्या 40 वर्षामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की 40 वर्षामध्ये जिथं जिथं ते गेले तिथं ते निवास मंडप किंवा ड्वेलिंग प्लेस ज्याला म्हणतो दर्शन मंडप त्याची उभारणी करीत आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत होता. निर्गमाचं पुस्तक याचा जसं 33 अध्याय आणि आपण 10 व 11 वचन बघितलं तर देव मोशेशी त्या ठिकाणी बोलत होता. पण हे जे देवाचं सानिध्य होतं हे फार पवित्र होतं. देवाचं सानिध्य जे होतं ते फार पवित्र होतं. जुन्या कराराच्या काळामध्ये जर देवाच्या सानिध्यामध्ये कोणी चुकून गेला किंवा असं सहज जरी गेला तरी तो मृत्यू पावायचा. आता आपण मृत्यू पावत नाही, येशूमध्ये आपल्याला कृपा आहे. परंतु त्या काळामध्ये जर परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचं जे धाडस होतं फक्त याजक करायचा आणि ते पण वर्षातून एकदा करायचा. आणि याजकाशिवाय दुसरं कोणीच परमपवित्र स्थानात जाऊ शकत नव्हतं. गेला तर तो मरायचा, कारण की देवाचं सानिध्य जे होतं ते फार पवित्र होतं. म्हणून देवाची उपस्थिती आम्ही कधीच लाईटली घेऊ नये. आज जुन्या कराराच्या काळाबद्दल मी शिकवत आहे, पण नव्या करारामध्ये देखील आपण काय करतो, देवाला फार लाईटली घेतो. जाऊ द्या, काय केली प्रार्थना तर चालते, नाही केली तरी चालतं, देवाचं सानिध्य असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. आणि म्हणून काय होतं, देवाचं सानिध्य जे असतं ते फार लाईटली किंवा साध्या रीतीने घेतल्यामुळे आम्हाला कळतच नाही देवाने आम्हाला कधी आशीर्वादित केलं किंवा कधी श्रापित केलं. कसे श्राप आले कळतच नाही. आपण म्हणतो काय झालं असं, अचानक मी डाऊन कसं गेलो, अचानक माझ्या जीवनात हे आजार कसं काय आले, अचानक माझ्या जीवनात हे श्राप कसं काय आले. त्याचं कारण असतं आम्ही देवाची उपस्थिती आमच्या जीवनात ओळखलेली नसते. इथं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की दर्शन मंडप किंवा जो कराराचा कोश होता त्या कराराचा कोश जो आहे ते देवाच्या उपस्थितीचं दर्शक आहे. ज्या ज्या वेळेस देवाची उपस्थिती यायची त्यावेळेस तो कराराचा कोश
पवित्र शास्त्र सांगतं की ज्या ज्या ठिकाणी तो कराराचा कोश हलवण्यात आलेला होता त्या त्या ठिकाणी देवाचं सानिध्य होतं. इवन दावीद राजाने देखील तो कराराचा कोश होता जो घेऊन तो दावीदपुरात घेऊन येत होता. त्यावेळेस तिथं म्हटलेलं आहे की त्या कराराच्या कोशावरती देवाचं सामर्थ्य होतं आणि ते फार पवित्र आणि महान सानिध्य असायचं. दुसरे शमूएलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 7 वचन जर आम्ही बघितलं, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय आणि 1 ते 7 वचन. पलिष्ठांच्या मुलखात 7 महिने राहिला होता. नंतर पलिष्ठांनी याजकास व शकुन पाहणाऱ्यास बोलून विचारले, परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे, त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा. ते म्हणाले, इस्रायलाचा देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका, त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा, म्हणजे तुम्ही बरे व्हाल. व त्या ठिकाणी नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहुदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद तिथे गेला आणि जो परमेश्वराचा कोश होता, कराराचा कोश, तो उचलून ते आणत होते. आणि जसं ते आणत होते त्यावेळेस अमिनादाबाच्या घरातून ते आणत होते. त्यावेळेस अमिनादाबाचे पुत्र उज्जा व अहो हे दोघे ती गाडी हाकत होते. हे दोघं बैलगाडी जी होती त्या बैलगाडीमध्ये तो कराराचा कोश ठेवला आणि तो हाकीत होते. आणि नंतर काय झालं की जसं जसं ते पुढं आले त्यावेळेस नाखोन नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्या खळ्यापाशी ते आले आणि बैलाने ठोकर खाल्ली. म्हणून उज्जाने काय केलं, उज्जा नावाचा जो मनुष्य होता त्याने काय केलं की देवाचा कोश बैलगाडीतून खाली पडू नये म्हणून त्याला हात लावला आणि हात लावल्याबरोबर जो व्यक्ती होता उज्जा नावाचा तो जागीच गतप्राण झाला, तो मृत पावला. कसं काय मृत पावला? त्याने तर चांगलं काम केलं ना, कोश पडू नये म्हणून त्याने हात लावला. काय चुकी त्याने केली? कराराचा कोश कसा होता? पवित्र होता, त्याच्यावरती देवाचं सानिध्य होतं. त्याला हात लावायचं काम कोणाचं होतं? फक्त जुन्या कराराच्या काळात याजक लोक. पण उज्जाला काय वाटलं, आता पडायला आला म्हणून उज्जाने हात लावायला गेला, पण उज्जा मरण पावला. मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की देवाचं सानिध्य जे होतं, जे जुन्या करारात आम्ही पाहतो ते फार पवित्र आहे, ते फार सामर्थ्यशाली आहे. आणि जो कोणी त्याच्या सानिध्यात जायचा आणि चुकीच्या पद्धतीने जर गेला तर लगेच त्याच्यावरती श्राप यायचा आणि लगेच तो मृत्यू व्हायचा किंवा मरण पडायचं. आता उज्जाकडे जर आम्ही बघितलं तर आम्ही म्हणू की उज्जाने काय चुकीचं काम केलं? उज्जाने ते फार चांगलं काम केलं की कोश बैलगाडीतून पडत होता आणि त्याने त्याला हात लावला. पण त्याने ती चूक केली की त्याला अधिकार नव्हता कराराच्या कोशाला हात लावायचा. फक्त लेवीय घराणं, जे याजकीय घराणं आहे, त्यांनाच ते काम होतं की त्यांनी त्या पवित्र गोष्टीला हात लावावा. पण त्याने हात लावल्यामुळे परमेश्वराने त्याच्यावरती तडाखा आणला आणि तो तिथंच मरण पावला. देवाची उपस्थिती म्हणजे जे आज आम्ही देवाची उपस्थिती फार लाईटली घेतो. जसं इथं आम्ही आलो आणि उपासना करायला लागलो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं देवाची उपस्थिती काय नॉर्मलाइज आहे किंवा साधी आहे, आम्ही त्याची उपस्थिती आम्हाला काही जाणवत नाही. पण देवाची उपस्थिती फार स्ट्रॉंग असते, फार पवित्र असते. म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही काय करायला पाहिजे? सर्वप्रथम पश्चाताप करायला पाहिजे, पापाची क्षमा मागायला पाहिजे आणि मग पापाची क्षमा मागून मग देवाच्या सानिध्यात आम्ही बसलो पाहिजे. नाही तर आमच्या अंतःकरणामध्ये जर मूर्त तशीच आहे, आम्ही पवित्र झालेलो नाही, सगळ्या प्रकारचे पाप करतो आणि जर देवाच्या सानिध्यात येतो तर आमच्यावर देखील तडाखा पडतो. पण तो तडाखा जुन्या कारणासारखा पडत नाही, तो हळूहळू दिसून येतो आणि मग आम्ही म्हणतो की कसा आम्हाला त्रास व्हायला लागला. इथं परमेश्वराची उपस्थिती जी आहे ती दर्शन मंडपाद्वारे दर्शवलेली आहे आणि ती दर्शवल्यानंतर जो कराराचा कोश आहे त्या कराराच्या कोशावरती देवाची उपस्थिती आहे. परंतु जितक्या काळ इस्रायल लोक रानामध्ये राहिले तितक्या काळामध्ये ती उपस्थिती देवाची जी यायची ती दर्शन मंडपामध्ये यायची आणि मग सर्व लोकांना तो संदेश चालला जायचा. पण नंतर परमेश्वराची योजना जी पूर्णत्वास येताना आम्हाला दिसते, निवास मंडप ते मंदिर. आता निवास मंडपातून कुठं? मंदिराकडे वाटचाल चालली आहे. आणि मंदिराची सुरुवात जी आहे सगळ्यात सरस चालू केली असेल तर ती म्हणजे दाविदाने ठरवलं की मी परमेश्वरासाठी मंदिर बांधेल. पण परमेश्वर दाविदाला म्हणाला की तुझ्या हातून पुष्कळ रक्तपात झालेला आहे, त्यामुळे तू परमेश्वराचं मंदिर बांधणार नाही, पण तुझा पुत्र शलोमोन परमेश्वराचं मंदिर बांधेल. हालेलुया. आता निवास मंडप आपण बघितला की निवास मंडप तंबूचा होता.
निवास मंडप कापडी होता. निवास मंडप जिथं जिथं इस्रायल लोक हालत होते तिथं तिथं निवास मंडप जात होता. जर इस्रायल लोक आज औरंगाबादमध्ये असतील तिथं निवास मंडप टाकायचे, उद्या ते दुसरीकडे दुसऱ्या गावात असतील नाशिकमध्ये तिथं निवास मंडप टाकायचे. पण आता निवास मंडप संपुष्टात येऊन इस्रायलाने जे राजघराणं स्थापित केलं यरुशलेमेमध्ये, आता परमेश्वराची इच्छा किंवा त्या ठिकाणी महान सानिध्य आहे परमेश्वराचं, पण ते सानिध्य आता एका ठिकाणी एकत्रित येत आहे आणि ते मंदिर बांधण्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वर प्रेरणा देत आहे आणि ते मंदिर त्या ठिकाणी उभारलं जावं ही देवाची इच्छा. किती वर्षानंतर? 40 पेक्षा जास्त वर्ष. मंदिर बांधणं सोपं आहे का? का सोपं नाही सांगा तुम्ही? आपण म्हणतो मंदिर बांधलं पाहिजे बांधलं पाहिजे, होत नाही. का बरं होत नाही? इस्रायल लोकांना काय शक्य होतं? त्यांनी सहज बांधलं असतं, पण नाही झालं त्यांच्याकडून. मंदिर बांधणं सोपं आहे का? देवाचं पवित्र मंदिर बांधणं सोपं आहे का? का अवघड आहे? का अवघड आहे? यांना पण जमलं नाही ते. आपण प्रयत्न करतो, आपल्याला जमत नाही, यांना जमलं नाही. का जमत नाही? शोधा तुम्ही उत्तर. का जमत नाही? देवाची इच्छा आहे ना. देवाची तर फार इच्छा आहे. देवाचं सानिध्य तिथं उत्तर होतं. विचार करा, निवास मंडपामध्ये पण देवाचं सानिध्य यायचं. आणि आता जे मंदिर बांधण्यासाठी परमेश्वराने प्रेरणा दिली, त्याच्यानंतर दाविदाला नाही पण शलोमोनाने ते मंदिराचं काम हाती घेतलं. त्यावेळेस त्या मंदिरामध्ये देखील जे निवास मंडपावरती देवाचं सानिध्य यायचं तेच सानिध्य आता मंदिरामध्ये येणार होतं. जुन्या करार मी तुम्हाला सांगतोय, नाही तर परत म्हणतात बाळासाहेब नव्या करारामध्ये देवाचं मंदिर आपण आहोत. जुन्या कराराबद्दल सांगतो. आता ते सानिध्य निवास मंडपातून किंवा दर्शन मंडपातून ते देवाच्या मंदिरामध्ये येत आहे आणि ते मंदिर शलोमोन पूर्ण करत आहे. का वेळ लागला एवढा देवाचं मंदिर बांधायला? बरं, आपण यावेळेस बघूया 2 शमूएल, नाही 1 राजे याचा 6वा अध्याय आणि 2 ते 14 वचन. 1 राजे 6वा अध्याय आणि 2 ते 14 वचन. शलोमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधिले. शलोमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधिले. त्याची लांबी 7 हात. त्याची लांबी 7 हात. वाचा पूर्ण. रुंदी 20 हात व उंची 30 हात होती. मंदिराच्या पवित्र स्थानापुढील देवळीची लांबी 20 हात म्हणजे मंदिराच्या रुंदी एवढी होती आणि मंदिरासमोर तिची रुंदी 10 हात होती. त्याने मंदिरात खिडक्या केल्या, त्या जाळ्यात कायम बसविल्या होत्या. आणखी मंदिराच्या भिंतीवर लावून समोरावर मजले केले आणि तसेच मंदिराचे पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान त्याच्या भिंतीस लावून सभोवार मजले केले आणि मंदिराच्या सभोवार कोठड्या केल्या. सर्वात खालच्या मजल्याची रुंदी 5 हात, मधल्याची 6 हात व वरच्या मजल्याची 7 हात होती. त्याने मंदिराच्या आसपासच्या भिंतीस बाहेरून तोंडे ठेवले होते. ते अशासाठी की मंदिराच्या भिंतीत पुळ्या शिरू नयेत आणि पाशीत घडलेले चिरे आयते म्हणून ते मंदिर बांधले. ते दावीत असता हातोरा, कुऱ्हाड किंवा अशा कोणत्याही लाकडी हत्याराचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही. बाहेरच्या कोठडीतील मजल्याचे दार मंदिराच्या उजव्या बाजूस होते. लोक नागमोडी शिडी चढून मधल्या कोठड्यात जात आणि मधल्यातून वरच्या कोठड्यात जात. या प्रकारे त्याने मंदिर बांधून पुरे केले व त्यास त्याने गंधसुरूच्या फळ्या व सुळ्या याचा करीपाठ केला. सर्व मंदिरास लावून जे मजले होते ते 5-5 हात उंच होते व ते गंधसुरूच्या सुळ्यांनी मंदिरात भिडविले होते. मग परमेश्वराचे हे वचन शलोमोनास प्राप्त आले, तू हे मंदिर बांधित आहे, त्या अर्थी तू माझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालला, माझे निर्णय पाळलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास, तर मी जे वचन तुझा बाप दाविदास दिले ते तुझ्याशी कायम करेन. इस्रायलामध्ये वस्ती करेन, माझे इस्रायल प्रजेस मी टाकणार नाही. शलोमोनाने ते मंदिर बांधून पुरे केले. देव बाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. शलोमोनाने मंदिर बांधून पुरे केले. काय समजले तर 20 हात रुंदी 20 हात लांबी, काही समजलं नाही आम्हाला. ते ज्यावेळेस मंदिर स्ट्रक्चर आम्ही स्वतः बघू त्यावेळेस ते आम्हाला कळेल की कसं त्याने ते कन्स्ट्रक्शन केलं किंवा कसं बांधलं. पण परमेश्वराचं मंदिर हे प्रत्येकजण बांधू शकत नाही. मला हे सांगायचं आहे
की बऱ्याचशा वेळेस आम्हाला प्रेरणा होते की आम्ही बांधायला पाहिजे, दाविदाने ठरवलं मी बांधायला पाहिजे. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी काय सांगतं, मग परमेश्वराचे हे वचन शलोमोनास प्राप्त झाले, तू हे मंदिर बांधत आहेस त्या अर्थी तू माझ्या नियमाप्रमाणे चाललास. तिथं म्हटलेले माझे निर्णय पाळलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर जे वचन मी तुझा बाप दावीद यास दिले त्याच्याशी ते तुझ्याशी कायम करीन. मी इस्रायलामध्ये वस्ती करीन, माझ्या इस्रायल प्रजेस मी टाकणार नाही. आता मंदिर तर बांधायचं आहे देवाला, देवाचं सानिध्य तिथं येणार आहे, पण मंदिर पण देव अशाच व्यक्तीकडून बांधून घेतो की जे व्यक्ती निवडलेले आहेत, परमेश्वराच्यासाठी समर्पित आहेत, परमेश्वराप्रती समजा इथं म्हटलेलं आहे की नियमाप्रमाणे चालणारे आहेत, आज्ञा पाळणारे आहेत. आणि मग म्हटलेलं आहे की मग नंतर मी काय करेन, तुझ्याद्वारे ते मंदिर बांधेन. नाही तर मग दाविदाने पण ते बांधलं असतं, दाविदाला काहीच कमी नव्हती. बऱ्याचशा वेळेस आम्हाला असं वाटतं डिले होतं, का उशीर लागतो. पण परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालणारे लोक जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत परमेश्वराचं मंदिर होत नाही. काही म्हणा मग तुम्ही, किती पैसा असू दे, पैशावाले पण बदलून जातात, पैशावाले पण म्हणतात आम्ही देऊ शकत नाही. परमेश्वराचं मंदिर बांधण्यासाठी जे समर्पण आहे, सगळ्यात पहिले आमच्या सगळ्या मंडळीला समर्पण होणं गरजेचं आहे. पैसे असणं नसणं ते विषय नाही, समर्पित होणं, आज्ञेचं पालन करणं आणि परमेश्वराजवळ नित्य प्रार्थना करणं की तुझं मंदिर बांधण्यासाठी परमेश्वरा मला निवड. प्रेज द लॉर्ड. कधी करता अशी प्रार्थना? नाही करत आपण, मला माहिती 100% मला वाटतं 1% करत असेल. पण मंदिर बांधणं सोपं याच्यासाठी नाही, कारण की त्या ठिकाणी देवाचं सानिध्य आहे आणि देव स्वतः लोकांची भेट घेणार आहे. म्हणून तो म्हणतो की तू माझ्या नियमाप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळले, सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर जे अभिवचन मी दाविदाला दिले होते ते तुझ्याद्वारे पूर्ण करेल. परमेश्वराचं मंदिर असं तर आपण बांधू शकतो सहज, पण जर देवाचं सानिध्य तिथं यावं असं जर वाटत असेल तर आमच्या मनाला आम्हाला पहिले क्लिअर करावं लागेल, आमचं अंतःकरण क्लिअर करावं लागेल, आमच्या प्रार्थना क्लिअर करावी लागेल आणि मग नंतर म्हणावं लागेल की परमेश्वरा आता ती वेळ आलेली आहे, मला तुझ्या सानिध्यामध्ये तुझं काम हाती घ्यायचं आहे. मी जेवढ्या वर्ष सेवा केली एवढ्या वर्षात बघितलं की बरेचसे लोक जे अभिवचन देतात त्याला पलटून जातात. मी एक अनुभव नाही घेतला, मी आत्तापर्यंत मला तरी वाटतं असे पुष्कळ अनुभव घेतले की मला जितक्यांनी अभिवचनं दिलं तितक्याने अभिवचनं पडले. त्यावेळेस मी रमाला म्हटलं माझ्या मिसेसला, का असं करतात लोक, कारण की ते मनुष्य आहेत आणि ते शरीरामध्ये आहेत आणि त्यांचा शब्द ते पाळत नाही, कारण की त्यांना असं वाटतं आता काम झालेलं आहे, आता शब्द पाळण्याची गरज नाही. आता कोणीतरी मागच्या रविवारी पेढे आणून दिले, फार चांगली गोष्ट आहे, पण पेढे खाणं आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, त्यांनी उपस्थित राहून साक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण की देवाने कोणाच्या जीवनात कार्य केलं, त्यांना मुलगा झाला, देवाने त्यांना फळ दिलं आणि ते फळ देत असताना त्यांनी इथं उपस्थित राहून तो आनंद आपल्याबरोबर साजरा करणं गरजेचं आहे. पेढे तुम्हाला भेटत नाही घरी, तुम्ही मिलन मिठाईची पेढे खाऊ शकता इतके तुम्ही आहे. मनाला कुठंतरी लागतं त्यावेळेस की जे लोक परमेश्वराप्रती समर्पितच नाही त्या लोकांचा पैसा घेऊन आपण मंदिर कसं बांधायचं. तुम्हाला माहिती, मुस्लिम लोक ज्यावेळेस त्यांची मस्जिद बांधतात त्यावेळेस ते म्हणतात की बाहेरच्यांनी पैसा दिला त्या पैशात ते मुतारीसुद्धा बांधत नाही. विचारा त्यांना, जे त्यांचे समर्पित लोक आहेत त्यांच्याकडून ते घेतात आणि मग नंतर ते तयार करतात. तर त्याच्यासाठी ते समर्पित असतात. फक्त 8% त्यांच्यात देणं, आपल्या ह्याच्यात 10% देणं आहे, पण तरी देखील आपण समर्पित नसतो. मग इथं जे ड्वेलिंग प्लेस आहे किंवा ज्याला देवाचं सानिध्याचं ठिकाण म्हटलेलं आहे, ते सानिध्याचं ठिकाण बांधण्यासाठी परमेश्वराची इच्छा आहे की ते आमच्या हातून व्हावं. पण आमच्या हातून होत असताना परमेश्वराची पहिली इच्छा आहे, तिथं पैसा कामं येणार नाही, तिथं बुद्धी कामं येणार नाही, तर तिथं कामं येणार आहे देवाच्या आज्ञेचं पालन, तिथं कामं येणार आहे देवाच्या पवित्रतेत जीवन जगणं, तिथं कामं येणार आहे की परमेश्वराने जे अभिवचन दिलेले आहे ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी मनुष्याचं शुद्ध जीवन, त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी ते लक्षात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही तसे होत नाही तोपर्यंत किती प्रयत्न करा आमच्याकडून मंदिर बांधणं होणार नाही. जर आपण हग्गाईचं पुस्तक वाचलं, बघा तुम्ही हग्गाईच्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे. हग्गाईचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि 1 ते 15 वचन. हग्गाईचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 1 ते 15 वचन. दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी
6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शेलतिएल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ यांना हग्गाई संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रगट करीन असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. ते तुम्ही घरी आणले त्यावर मी कुंकर घातली. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो? कारण हेच की माझे मंदिर ओसर पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहीवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे. मी देशावर आवर्षण बोलावले आहे. पर्वतावर, पिकांवर, द्राक्षरसांवर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर आवर्षण बोलावले आहे. ते बाबातले वचन आशीर्वादित करो. हग्गाई संदेशाला ज्यावेळेस वचन प्राप्त झालं त्यावेळेस ते मंदिराविषयी वचन प्राप्त झालं. आणि ज्यावेळेस ते मंदिराविषयी वचन प्राप्त झालं त्यावेळेस दुसरं वचन सांगतं की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात वेळ अजून आली नाही. म्हणजे त्या लोकांचं देखील तसंच होतं की आज्ञेचं पालन करण्यासाठी कोणी तयारच नव्हतं आणि ते मनातल्या मनात होतं वेळ अजून आली नाही, वेळ येणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते हे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे का? म्हणजे ते लोक देखील आपल्यासारखेच होते. आपण जसं आपलं घर बांधतो, आपलं सगळं बांधतो, तख्तपोशी करतो, सगळं आम्ही करतो, तसं ते पण लोक करत होते. आणि ते लोक काय करत होते? मंदिराकडे दुर्लक्ष करत होते. म्हणून म्हटलेलं आहे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? तर आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजूर जसे मजुरीने पैसा मिळून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. सगळ्यात पहिले आम्हाला आपल्या माइंडला सेट करायचं आहे, आपल्या बुद्धीला, की परमेश्वरा मला काय करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमचं माइंड सेट करू. आता आपण काय करतो बऱ्याचशा वेळेस, मी नाही ते देतील. समजा मी म्हटलं मला मंदिर बांधायचं आहे, आपल्याला मंदिर बांधायचं, चला आपण कार्य करू. नाही, मी फक्त 10,000 देईन, ते 1,00,000 देतील. मी दुसऱ्यांचं विचार करतो पण स्वतः मी विचार करायला पाहिजे की मी मंदिर बांधण्यासाठी काय करणार आहे, त्याच्याशिवाय होत नाही. मग हे लोक पण तसंच करायचे. काय म्हणायचे की सगळं काही ते केलेलं होतं परंतु परमेश्वराच्या मार्गाकडे लक्षपूर्वक नव्हते आणि त्यामुळे ते खात होते, पुष्कळ पेरणी करत होते, कपडे घालत होते पण ऊब येत नव्हती. आणि जे काही पैसे मिळायचे ते पैसे जे होते ते जसं काय भोग पडलेल्या पिशवीत टाकत आणि ते परमेश्वराच्या मार्गाकडे लक्ष लावित नव्हते. जोपर्यंत आपण शरीराने विचार करतो मंदिराचा तोपर्यंत मंदिर होणार नाही. जोपर्यंत आम्ही आज्ञेचं पालन करत नाही तोपर्यंत मंदिर होणार नाही आणि देवाचं सानिध्य तिथे येणार नाही. आज आम्हाला पण विचार करण्याची गरज आहे आणि आज आम्हाला पण डोक्यामध्ये घेण्याची गरज आहे की परमेश्वर आता बस, आम्हाला आता तुझं सानिध्य असणारं मंदिर बनवायचं आहे. हालेलुया. हे कन्फर्मेशन कोणाला झालं पाहिजे? मला झालं पाहिजे, स्वतःला. बरोबर, स्वतःला झालं पाहिजे. दुसऱ्यांच्या भरोश्यावर काम होत नसतं. आपण शक्यतो कामं कधी करतो? मी तसं कधीच करत नाही. ते बोलले म्हणून मी विश्वास ठेवत नाही. मला माहिती ते मनुष्य आहेत, ते बदलणार, त्यांचा शब्द ते मागं फिरवणार. आत्तापर्यंत मी पुष्कळ बघितले की ज्यांनी शब्द दिले आणि शब्द फिरवले. म्हणून माणूस असतो तो शब्द फिरवतो. म्हणून मला स्वतःला कन्फर्म करायचं आहे, माझं मत की परमेश्वरा तुझ्या घरासाठी मला
म्हणजे मी वैयक्तिक मला काय करता येईल आणि मग नंतरच मी त्या आज्ञेचं पालन करून परमेश्वराच्या सानिध्यात जाऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट पैसा महत्त्वाचा नाही, सगळ्यात पहिली गोष्ट त्या ठिकाणी आज्ञेचं पालन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणताल की साहेब पैसा महत्त्वाचा आहे. पैशापेक्षा मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर शल्मोनाला प्रेरणा देत असताना परमेश्वर म्हणतो की तू आज्ञा पालन कर, तू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जा, तू जसं तुझ्या बापाला मी अभिवचन दिलं ते पूर्ण तेव्हाच करेल ज्यावेळेस तू या सगळ्याचं आज्ञेचं पालन करशील. त्याच्याशिवाय हे सगळं होणार नाही. मग आज आम्ही इथं बसलेलो आहोत आणि परमेश्वराचं वचन ऐकत आहोत आणि जे देवाचं सानिध्य घेऊन येणारं ड्वेलिंग प्लेस आहे, ज्याला म्हणतो आपण की पवित्र स्थानामध्ये देवाची उपस्थिती यायची, आणि तेच निवास मंडप काही कालांतराने शल्मोनाने मंदिर बांधलं आणि ते मंदिर पण तोडण्यात आलं आणि मग नंतर परत म्हटलेलं आहे की ते मंदिर बांधण्याची वेळ आली. त्यावेळेस आता सगळेजण जे हग्गाईच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे बरकत नाही, काहीच नाही. पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही काय करा, धडपड करा देवाच्या घरासाठी. म्हणून आज तो संदेश आमच्या सगळ्यांना आहे. आता आम्ही चॅलेंज घेतली पाहिजे, चॅलेंज घेतली पाहिजे. दुसऱ्याच्या जीवावर चॅलेंज नाही घ्यायची, आपल्याला चॅलेंज घ्यायचे स्वतःच्या बळावर. परमेश्वरा या वर्षामध्ये मला मंदिर बांधण्याचं कार्य कोणी घेतली पाहिजे चॅलेंज? स्वतः घेतली. दुसऱ्यांचं मला सांगायचं नाही, मला ते बिलकुल आवडत नाही. त्यांना विचारा, त्यांना म्हणा, नाही तसं म्हणायचं नाही. मला काय म्हणायचं आहे, मी काय करणार आहे, मला काय करायचं आहे, मला पर्सनल सांगा तुम्ही, आणि मग नंतरच आपण त्या गोष्टी बघणार आहोत. म्हणून देवाची उपस्थितीची वेळ आलेली आहे, परमेश्वराच्या सानिध्याची वेळ आलेली आहे. परमेश्वर प्रेरणा देत आहे पण ते आमच्याकडून होत नाही. याचा अर्थ आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये नाही. सगळेच जण आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये नाही म्हणून उशीर लागत आहे. पण परमेश्वराचं वचन सांगतं, जर देवाची उपस्थिती यायची आहे आणि देवाला परमेश्वराला तिथं महान काम करायचं आहे तर निश्चित रीतीने आमचं मन तो पहिले बदलल, आम्हाला आज्ञापालन करायला शिकवल. आणि मग नंतर माझा विश्वास आहे की जे देवाची उपस्थिती दर्शन मंडपावरती यायची, जी देवाची उपस्थिती जुन्या कराराच्या काळात मंदिरावरती यायची, तीच देवाची उपस्थिती ज्यावेळेस आम्ही जे मंदिर बांधू त्याच्यामध्ये देखील येईल आणि परमेश्वराचं सानिध्य राहील. म्हणून तुम्ही चॅलेंज घ्या, मी चॅलेंज घेतो आणि चॅलेंज घेऊन परमेश्वराजवळ प्रार्थना करू की परमेश्वर आता वेळ आलेली आहे, तुझ्या सानिध्यामध्ये मला स्वतःला तयार व्हायचं. देवा मला स्वतःला तयार कर आणि तुझं मंदिर बांधण्यासाठी मला सहकार्य कर. म्हणून यावेळेस आपण आपल्या पायावरती उभं राहूया आणि आज आपण आपली जी प्रार्थना आहे ती स्वतःसाठी असणार आहे, स्वतःच्या विचारांसाठी असणार आहे, स्वतःच्या आज्ञापालनासाठी असणार आहे. स्वतः आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये काही गोष्टी कबूल करणार आहोत, दुसऱ्यांच्यासाठी नाही, दुसऱ्यांच्या विचारावर नाही, दुसऱ्यांच्या बोलण्यावरती नाही, शब्दावरती नाही, तर स्वतःच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवूया आणि परमेश्वराला म्हणूया की परमेश्वर आता ते सानिध्य मिळवण्याची वेळ आलेली आहे. प्रभू, आम्ही पुष्कळ दिवस वाट बघितलेली आहे. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. पूर्णपणे देवाला समर्पित होऊया, पूर्ण एकदम रिलॅक्स, टेन्शन घेऊन समर्पित नाही व्हायचं, रिलॅक्समध्ये समर्पित व्हा आणि परमेश्वर काय बोलत आहे ते ऐका. कोणता माणूस नाही, देवाचा आत्मा तुम्हाला तुमच्या अंतःकरणात काय बोलत आहे ते स्वीकारा.